प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेली चैत्र शुद्ध कामदा एकादशी असल्यामुळे पंढरीमध्ये पंढरी नगरी भाविकांनी गजबजून गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 4 ते 5 लाख भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं प्रदक्षिणा मार्ग असेल, चंद्रभागेचं वाळवंट असतील, त्याचबरोबर मंदिर परिसर असेल, हा भाविकांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आज पहाटे तर विठ्ठलाची जी महापूजा आहे ती मंदिर समिती सदस्य चौंदाळा महाराज आणि दुसरे सदस्य संभाजीराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली होती. त्यानंतर तर या सोहळ्याला सुरुवात झाली होती. मात्र आपण जर आता बघितलं तर ज्या आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका देखील या भाविकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या चैत्र यात्रेला 7 ते 8 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केला होता. मात्र ज्या डिझेल नाही किंवा गॅस नाही अशी ज्या अफवा पसरल्या होत्या, या अफवेमुळे तर भाविकांनी या यात्रेकडे पाठ फिरवल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आज सकाळपासूनच भाविकांनी जे काही भाविक आले त्यांनी विठ्ठल दर्शनाला गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळतं. काही भाविक कळसाचं दर्शन घेतात तर काही भाविक हे नामदेव पायरीचं दर्शन घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील चोख असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आज तर विठ्ठलाचं मंदिर देखील आकर्षक अशा वेगवेगळ्या फुलांनी देखील सजवण्यात आलेले आणि आपण जर बघितलं भाविकांनी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावरती देखील प्रदक्षिणा मारण्याकरता देखील गर्दी केली आपल्याला पाहायला मिळत आहे. आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 7 ते 8 तासाचा कालावधी लागत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.